नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण कोरोनाबद्दलच्या सगळ्या घडामोडी बघतोय, पण एक दिलासा देणाऱ्याही काही गोष्टी घडतायत आणि पुण्यात आपण सुरुवातीला जाणार आहोत. कारण पुण्यामध्ये या शहरामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जे सगळे विद्यार्थी आले होते, जे लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते, ते आता त्यांच्या गावी रवाना झालेत. 44 विद्यार्थ्यांची जळगावला जायची सोय झाली आणि काही पुण्याहून जळगावला जाण्यासाठी विशेष बस काही वेळापूर्वी रवाना झाली आहे. आपल्याला माहिती आहे, या दिवसांमध्ये पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी येतात. लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झालं होतं तेव्हापासून हे सगळे विद्यार्थी इथेच अडकून पडले होते. मेस नाही आणि त्याचबरोबर लायब्ररी सगळ्या बंद होत्या. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे अडकून पडले होते. अखेर त्यांना आता त्यांच्या गावी जाता आलेलं आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. चंद्रकांत, परवा आणखी एक बस सुटली होती आणि आता जळगावचे हे विद्यार्थी 44 विद्यार्थी त्यांच्या गावी परतलेत. आणखी साधारण किती विद्यार्थी असतील, किती बसेसची अशी सोय होणार आहे आणि नक्कीच या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असेल? निश्चितच केतकी, तुला माहिती पुणे हे MPC विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं एक मोठं सेंटर आहे. इथे लायब्ररी आहे, ते सगळे, त्यामुळे सगळे मुलं इथं अभ्यास करायला. पण तुला माहिती कोरोनाचं लॉकडाऊन गेली 1.5 महिने सुरू आहे, त्यामुळे मुलांची इथं राहण्याची खाण्याची सोय होत नाही. आता आपण त्या बसमध्येच जाऊन पाहूया कशा पद्धतीने मुलं चढली. आणि आज सकाळी एक बस सुटलेली जळगावला आणि दुसरी आता ही बस जळगावला चालली. बाकीचे राहिलेले विद्यार्थी आले की मी बसमध्येच जातो आणि हे सगळे विद्यार्थी आता जळगावला जाते. सगळ्यांचा एका अर्थाने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि तुला आणखीन एक माहितीच होतं, ही बस जी आहे ही मनसेने सगळा खर्च उचलला, सरकारने नाही. सरकारने जो JR काढलाय मोफत ST पावसात, त्यात विद्यार्थ्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी नाराजी आहे. आपण ज्यांनी आयोजन केले ते महेश बडे, त्यांच्याकडे जाऊया. महेश, नेमकं काय आहे सगळं? विद्यार्थ्यांचा उल्लेख नाही आहे JR मध्ये. हो, काल अनिल परब साहेबांनी याचा उल्लेख केला होता की विद्यार्थ्यांसाठी मोफत, पण विद्यार्थ्यांसाठी तसा उल्लेख कुठं नसल्यामुळे अडचण निर्माण झाली. त्यामुळे पुण्याचे शहराध्यक्ष माननीय कल्पेश भाऊ यादव हे विद्यार्थी सेनेचे पुण्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन हा सगळ्या विद्यार्थ्यांना गावी गेले पाहिजेत ही एक तळमळ आणि एक सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व खर्च त्यांनी उचलला. आणि यापुढे देखील जे काही बसेस आहेत ते देखील खर्च ते म्हणले की आम्ही विद्यार्थ्यांना बाहेर पाठवण्यासाठी सर्व खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येईल असं त्यांनी घोषित केलेलं आहे. तुम्ही बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांचा खर्च करणार, कारण सरकारने अजून कुठली स्पष्टता दिली नाही मुलांची. 100% तसं आम्ही काल सुद्धा कलेक्टर ऑफिसला कळवलंय आणि मग काल मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही त्या निवेदनाद्वारे कळवलंय की आपण मोफत व्यवस्था करा, नाहीतर महाराष्ट्र विद्यार्थी यांना या पुण्यातले अडकलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करेल. आपल्यासोबत काही मुली आहेत जे जळगावला चालल्यात, इथं अडकून पडले होते गेले 1.5 महिने. मला सांग, आता शेवटी फायनली गावी निघलीस, काय रे पहिली भावना काय? सर, आम्हाला ज्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे खरंच खूप धन्यवाद. कारण की आम्हाला 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर त्यांनी सुटका केली आमची. महेश बडे सर आणि कल्पेश यादव सरांच्या प्रयत्नांमुळेच आज आम्ही घरी पोहोचतोय. 1.5 महिना कसा काढला इथं? सर, आता सगळेच अडकलेले आहेत, तर समजू शकता. केतकी, तुला सांगतो, पुण्यामध्ये असे अजून एकूण 4000 विद्यार्थी अडकलेले आहेत सगळे. आणि हे आत्ताशी ही दुसरी तिसरी बस आहे. म्हणजे परवा दिवशी नगरला 2 बस सोडल्या आणि आज जळगावला 2 बसेस जातात. अशा आणखीन आपल्याला 4000 विद्यार्थी, मी हिशोब कर किती विद्यार्थ्यांना सोडावं लागलं. आणि हे सगळे राज्यभरातले विद्यार्थी आहेत. आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत. तुम्ही किती दिवस झाले इथं राहत, कसं होतं, काय व्यवस्था झाली गेले 1.5 महिने? सर, आम्ही जवळजवळ 1.5 महिना झाला सर आम्हाला इथं लॉकडाऊन नंतर. 23 मार्चला लॉकडाऊन केल्यानंतर तर गेल्या 1.5 महिन्यामध्ये MPC समन्वय समिती आणि MPC राईट्स या संघटनाने आम्हाला म्हणजे जेवणाची सुविधा केली. त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळेच आम्ही आज जात आहोत. त्याचप्रमाणे कल्पेश यादव सर यांचे देखील खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला ही सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली. आणि ST महामंडळाचे देखील आभार. त्यांनी आज सर्व व्यवस्था करून आम्हाला सुखरूप घरी जाण्यासाठी ही व्यवस्था करून दिली. इतकी तुला सांगतो, ही एक बस सोडेल आता जळगावला, पण आणखीन अशा भरपूर बसेस सोडाव्या लागतील. पण त्याचा पुढचा खर्च नेमका कोण करणार हे अजून स्पष्ट नाही. कारण STने बस सेवा सुरू केली, उद्यापासून सुरू होते, पण त्याच्यात विद्यार्थ्यांचा उल्लेख नाही. त्यामुळं परिवहन मंत्री अनिल परब या गोष्टीकडे निश्चितच लक्ष देतील आणि इथून पुढचं विद्यार्थ्यांचं मोफत प्रवासाची सोय होणार आहे की नाही त्याबाबत विद्यार्थ्यांना दिलासा देतील अशी आशा करूया. कितकी धन्यवाद चंद्रकांत, सगळे तिथली परिस्थिती पोहोचवल्याबद्दल. आणि अशी राज्यभरात ठिकठिकाणी अडकलेले जे विद्यार्थी आहेत, जे कष्टकरी आहेत, त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आता सोय केली जाते. पण असेही अनेक जण आहेत की ज्यांना ह्या कोणत्याही वाहनातनं जाण्याची सोय नाही आहे आणि लपून छपून कसं का होईना पण आपल्या गावी जाण्याचं त्यांचं ध्येय आहे. आणि त्यामुळे अक्षरशः नदी नाले तुडवत हे लोक निघाले. ठाण्यामध्ये सुद्धा नाल्यातून
असे मजूर जात होते. ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्याच्या जवळ जो नाला आहे त्या नाल्यातून जाणाऱ्या मजुरांसाठीचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला होता. या नाल्यातून घाणेरड्या पाण्यातून जे विषाणू तिथे विषारी किडे असतील या सगळ्याच्या मधून मध्यरात्रीच्या सुमाराला इथून बिहारला जाणारे काही मजूर प्रवास करत होते. आपण ही दृश्य बघत असाल तर नक्कीच अंगाचा थरकाप उडाला होता, कारण त्यांच्याबरोबर लहान मुलं होती, बायका होत्या, डोक्यावर सामानाचं ओझं होतं. जर पोलिसांनी अडवलं तर परत जावं लागेल आणि परत जाताना गेल्यावर आपल्याला काही सोय नाही या भीतीने ते असेच निघाले होते. ही बातमी आम्ही दाखवल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी त्याची दखल घेतली आणि आता या सगळ्यांसाठी एसटीची सोय करण्यात येणार आहे. आपल्या सोबत आहेत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर. सर, खूप महत्त्वाचं दखल तुम्ही घेतलेली आहे. याचं कारण म्हणजे या मजुरांना भीती वाटतेय ती पोलिसांनी अडवल्यावर आपल्याला परत जावं लागेल म्हणून ते असा जीवघेणा प्रवास करत होते. पण तुम्ही दखल घेतली याबद्दल खरोखर सुरुवातीला तुमचे आभार. याबद्दल आणखी काय सांगाल? नमस्कार. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून याच नव्हे तर अशा स्थलांतरित होणाऱ्या सर्व मजूर बांधवांना शासनाचा हा निरोप देऊ इच्छितो, पोलिसांचा हा महाराष्ट्र पोलिसांचा निरोप देऊ इच्छितो की त्यांनी असा जीवघेणा प्रवास करू नये, घेऊ नये, अंगीकारू नये. जिथे जिथे आम्हाला ही लोक भेटतील तिथे आम्ही त्यांना थांबवून एसटीची व्यवस्था आपल्या बॉर्डर पर्यंत किंवा जिथे शक्य आहे तिथपर्यंत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या कार्यान्वित होत आहेत. आम्ही सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळून या सर्व लोकांच्या नावांच्या याद्या, त्याचप्रमाणे ज्या राज्यात जायचंय, कुठून चाललेत, हे सर्व केल्यानंतर तातडीनं एसटी बसेस रेक्विजिशन करणार आहोत. आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही या सगळ्या बांधवांप्रती खूप संवेदनशील आहोत, चिंतित आहोत. जिथे शक्य आहे तिथे एनजीओज आणि सर्व लोकांच्या मदतीनं त्यांना वाटेत काही खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करत आहोत. हे जे आज आपण बातमी दाखवली, आपल्याला ही पण विनंती आहे की आपल्याला कुठून जर अशी बातमी किंवा माहिती मिळाली तर ती बातमी करत असताना कृपा करून आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, जेणेकरून बातमीपेक्षा देखील त्यांना मदत पोचणं जास्त महत्वाचं आहे. कसं आहे की माणूस जळताना बातमी करायच्या ऐवजी त्याला विझवणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच हे आहे आणि माझी विनंती आहे की आम्हाला कळवत राहा, आम्ही जे शक्य आहे ते सगळं करू. अगदी धन्यवाद विवेक फणसळकर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या बातमीची दखल घेतल्याबद्दल. हाच हेतू आहे की असे जे लोंढेच्या लोंढे जात आहेत, जीवावर उदार होऊन जे प्रवास करतात